गुड मॉर्निंग. हल्ली लाईव्हला सुद्धा माझ्या ब्रेक मिळत आहे 1-2 दिवसाचा. तर इथे लाईव्हमध्ये बनवली होती मी शेवग्याच्या शेंगेची आमटी बनवली होती. त्यानंतर चपात्या बनवलेल्या होत्या. इथे कांदा आणि टोमॅटोचा रायता बनवलेला होता. त्याचबरोबर इथे बनवलेला होता मी मठ्ठा. तसंच एक प्रकारची शेंग आणली होती. शेंग काय नाही मला संध्याकाळी भाजीला गेल्यानंतर समजलं. तर शेंग मी ब्लॅक पेपर आणि सॉल्टमध्ये थोडीशी सॉटे केलेली होती आणि अर्धी मी इथं टिक्का मसाला जसा आपण करतो ना त्याप्रमाणे इथं मी सॉटे केलेली होती. तर ही अक्षरशः म्हणजे डेसेसारखी ओढून खायची वेळ आली होती. भाजीला जाताना मी इथं तयार झाले होते, तसंच बाळालासुद्धा तयार केलं होतं आणि तो होता की हॉल आणि किचनच्या बाउंड्रीला मध्ये थांबला होता. जेव्हा मी डोअर ओपन केला तेव्हा मग हळूहळू त्याला कळलं की हां आता बाहेर चालले तर आपण सुद्धा निघावं बाहेर. रांगोळी पुसणार तेवढ्यात मी त्याला उचलून घेतलं. मैत्रिणीला फोन करून सांगितलं की मी लॉक लावत आहे, तुम्हीसुद्धा या. बाळाला घेऊन जास्त वेळ वेट करणं मला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे मी तर नेहमी टाईमच्या अगोदरच बाहेर निघत असते. जो आमचा टाईम ठरलेला असतो त्याच्या 3 ते 4 मिनिट आधी मी तयार असते. तर इथे मी निघालो होतो. व्लॉगिंगला कॅमेरा ऑन असताना हा छान स्माईल देत होता. फोटो काढताना ही स्माईल एकदम शांत झाली होती. मैत्रिणींबरोबर एका दुकानामध्ये आलेलो होतो आणि तिथे त्यांना घ्यायचे होते वेल्वेटचे पीस घ्यायचे होते. पण ॲक्च्युली तिथे नव्हते. मग एक कस्टमर जे साड्या घेत होता तिथं आम्ही सुद्धा थोडा वेळ बघत बसलो. रेट वगैरे सगळा अंदाज असलेला चांगला असतो. तिथून भाजी घ्यायला गेलो. मेथी, कोथिंबीर, टोमॅटो अशा भाज्या घेतल्या मी आणि त्याच्यानंतर आलो गणपती बाप्पाचं दर्शन करायला, कारण की आज होती संकष्टी चतुर्थी. तिथे एक आजी म्हणल्या माझ्याकडे दे बाळाला आणि तू दर्शन करून ये. आजींच्या मांडीवर ठेवलं, तिथे तुम्हाला मागे बसलेला दिसल्याच असतील. तर हा नेमका उठला. मग याला थोडंसं आजूबाजूनं फिरवलं आणि म्हटलं इथं बाप्पाच्या शेजारी उभा राहा फोटो काढते, तर बिलकुल तयार नव्हता. हे झाड मला खरंच खूप छान वाटलं. खूप छान असं त्याच्या खाली कलरचं ते फुलं पडलेली होती. इथं आम्ही तिघी बसलेलो होतो. एक 10 मिनटं बसल्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळी खूप कंटाळा आला होता. चेंज केल्यानंतर झोपायच्या काही वेळ आधी मी अशा प्रकारे थोड्याशा भाज्या निवडून घेतल्या. आता हे निवडण्याचं कारण असं असतं की आमच्या इथे घंटागाडी आठवड्यातून 2 वेळा येते. तर तीसुद्धा गाडी आमची प्रायव्हेट गाडी आहे, म्हणजे गव्हर्मेंटची नाही. आणि त्यामुळे आल्यानंतर कचरा पुन्हा 2-3 दिवस घरामध्ये ठेवण्यापेक्षा जर उद्या गाडी येणार आहे तर सगळा कचरा जाईल ह्या हेतूने मी मेथीची भाजी आणि कोथिंबीर साफ करायला घेतली. ही साफ करता करता साहजिकच माझा अर्धा-पाऊण तास जाणार होता आणि बाळ इथे म्हणाल तर फक्त 10 मिनटासाठी झोपलं. त्यामुळे 10 मिनटामध्ये मी ही भाजी आवरली आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला खेळवत थोड्या वेळ जवळजवळ 11:25 माझं हे काम चालूच राहिलं होतं. गेल्या 8 दिवसामध्ये 2 लग्न आणि 2 वेळा पाहुणचार, यामुळे मला जास्त थकवासुद्धा आलेला होता, कंटाळा आलेला होता. पण तरीही कामं करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. तर असा होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल.